विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील भाजपचे नगरसेवक जे आहेत ते सहलीला निघालेले आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो की हे सगळे नागपूरच्या रेल्वे स्थानकावर आलेले आहेत। महापौर आहेत, सत्तापक्ष नेता आहे आणि एकंदर जर आपण बघितलं तर सगळे सभापती सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते आणि हे सगळे जे नगरसेवक आहे हे सहलीला निघालेले आहे। मुंबईला जाणार आहे, मुंबईवरून गोवा आणि गोव्यानंतर पुन्हा मुंबईला येऊन त्या ठिकाणी प्रशिक्षण वर्ग करून मग ते वापस येणार आहे। एकंदर कशा प्रकारे हे सहल राहणार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। सत्तापक्ष नेता बाल्या बोरकर आपल्यासोबत आहे। बाल्या भाऊ, काय सांगाल, सहलीला निघाले आहे तुम्ही, एकंदर काय? आम्ही सर्व नगरसेवक एक 2-3 महिन्यांपासून आम्ही ठरवलं होतं की एक अभ्यास वर्ग जे 90% नगरसेवक हे नवीन आहे आणि या नवीन वर्गाच्या नवीन नगरसेवकाकरता वर्ग सत्र घ्यायचं। हे 3 दिवसाच्या आधी सत्र ठेवलं आहे। एक मुंबईला एक गोव्याला सत्र ठेवलं आहे आणि दोन्ही अभ्यास वर्गाला आम्ही पोहोचणार आहोत आणि हे 3 महिन्या पहिले आम्ही तयारी केली होती। त्याच्यामुळे 120 तिकिटा आमच्या निघल्या, जेणेकरून आमचे दोन्ही सत्र म्हणजे मुंबई आणि गोवा या दोन्ही सत्रामध्ये अभ्यासवर्ग होणार आहे आणि दोन्ही आमचे कमसे कम 80% नगरसेवक हे नवीन आहे। त्यापैकी सर्व नगरसेवकाला महानगरपालिकेची कार्यप्रणाली व सभापतीची कार्यप्रणाली या सर्व बाबीवरती आम्ही विधान परिषदेची निवडणूक आहे त्या अनुषंगाने कुठेतरी फुटू नये या दृष्टिकोनातून नाही, असं काही नाही। महानगरपालिकेत जे भाजपचे नगरसेवक कधी फुटले नाही तुम्हाला माहीत आहे, पण आम्ही हे महानगरपालिकेच्या नगरसेवक जेवढे आमचे नगरसेवक आहे त्यांच्या मानधनमधून आम्ही 13,000 रुपये आणि 5,000 रुपये आम्ही कापले आणि या ह्याच्यामधून मानधनाच्यामुळं आम्ही हे पूर्ण तयारी करून आम्ही 3 महिने पहिले अगोदर तयारी केली आहे। काहून का एवढे 120 तिकिटा तुम्हाला माहीत असेल की 120 तिकिटा 3 दिवसात निघत नाही आणि इलेक्शन जे स्थानिक स्वराज्य इलेक्शन आहे हे 1 महिना अगोदर लागलं। आमची तयारी 3 महिने अगोदर होती, आमची तयारी पहिलेपासून होती। काहून का नगरसेवक आम्हाला नगरसेवकाला प्रशिक्षण करायचे होते, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे बी अधिकारी प्रशिक्षण देणार आहे। ज्या महानगरपालिकेची जे रचना आहे त्यावर पूर्ण महानगरपालिकेची कार्यप्रणालीवरतं गव्हर्नमेंटचे मोठे मोठे मुख्य सचिव आहे 4-5, नंतर मंत्री आहे किंवा वित्त मंत्री आहे, असे खूप सारे आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय आपले नितीनजी गडकरी, नंतर बावनकुळे साहेब, असे सगळे लोक आम्हाला त्या अभ्यासवर्गामध्ये सत्र देणार आहे। नक्कीच सगळे नगरसेवक निघालेले आहे। महापौर सुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी आहे। मॅडम, काय सांगाल, सहलीला निघालेले आहे, काय विधान परिषदेची पार्श्वभूमी समजायचं की काय? भाऊ, आता सगळे नगरसेवक आपल्याला दिसत आहे की नगरसेवक आहे, कार्यकर्ते आहे, त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे। आताच सत्तापक्ष नेत्यांनी आपल्याला माहिती दिली आहे। आम्ही सगळे नगरसेवक एक 3-4 महिने झाले, आता लगेच बजेट वगैरे लागेल त्या अर्थाने अभ्यास करण्याच्या दृष्टीने आमचा हा अभ्यासाचा दौरा आहे। आम्ही आपल्या मानधनामधून तरतूद करून हे 2 महिन्यापूर्वी वगैरे 1-1.5-2 महिन्यापूर्वीच आमची ही सगळी पूर्वतयारी अभ्यास दौऱ्याची झालेली होती। किती दिवसाची ही सहल आहे साधारण? मी 4दा अभ्यास दौरा म्हणते भाऊ आणि तुम्ही 4दा सहलच म्हणता, त्याच्यात दुरुस्ती करा। आणि हा अभ्यास दौरा आमचा एक 16-17 तारखेपर्यंत 17 तारखेपर्यंतचा दौरा, म्हणजे निवडणुकीच्या आधी वापस येणार? अर्थात ते यावं लागणार आहे ना, कारण आमचा निवडून येणारा उमेदवार आहे। आम्ही 18 तारखेला मतदान करू। निवडणूक तर आम्ही आजच जिंकलो आहे, पण मतदानासाठी परत येणं भाग आहे। एरवी आम्ही कदाचित 2 दिवस आणखी अभ्यास दौरा ठेवला असता। नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर सगळे नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि सगळेजण जे आहे ते अभ्यास दौऱ्याला निघाले असं सांगितलं जात असलं तरी हे एक प्रकारे सहल आहे आणि या सहलीच्या माध्यमातून विधान परिषदचे निवडणूक पुढे बघता तर कुठलाही मतदार आपला फुटू नये या दृष्टिकोनातून सुद्धा ही काळजी असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे। मात्र हे कबूल करायला कोणी तयार नसलं तरी सहलीचा अर्थ मात्र सगळ्यांना समजून येतो आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।